मला यूट्यूबने इतकं छान छान गोष्टी दिलेल्या आहेत ना। आणि या ठिकाणी सप्तपदी होणार आहे म्हणून ते छान मस्त केलेलं आहे। आम्हाला वाटलं सीमंती झाली आहे पण नाही, सीमंती चालू आहे आणि हे वेडिंग गिफ्ट आहे। हे बाया ताईचं लग्न आहे, काका भाऊक झाले। साखर, हळदी कुंकू आणि अक्षता। आज नाना नाही आहे ह्या जगात, पण नानांचं नाव सगळ्यांच्या मनात आहे, रुखवन। हाय गाईज, आय एम रुचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल। हाय हाय हाय, शंभू पण हाय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना। सो गाईज, आता आम्ही ना चाललो आहोत नांदेडला लग्नासाठी। तर नांदेडला का जातो आहोत तर ना पप्पांचे जे गुरुबंधू आहेत ना, तर त्यांच्या मुलीचं लग्न आहे नांदेडला। तर आम्ही नांदेडला जातो आहोत। आणि शंभूची गुड मॉर्निंग आता झाली। शंभू गुड मॉर्निंग म्हणून दे नाटकी। तर आम्ही आता तिथे जातो आहोत, फक्त पप्पा आणि मीच जातो आहोत, बाकी कोणी येत नाही। आम्ही दोघं जण चाललेलो आहोत लग्नाला तिथे। बरं, मला एक भाऊ मिळाला, तुम्हाला तर माहितीच होतं, सबस्क्रायबर आहे आणि तो भाऊ पण आहे। सो तो तिथे भेटणार आहे नांदेडला। सो आम्ही एक्साइटेड आहोत। सो लेट्स गो। हे बा, जायला आम्ही किती जण, 2 बॅगा आमच्या, लाल आणि काळी, आणि या 2 म्हणजे 4 बॅगा पर पर्सन, 2-2 बॅगा। चल दादा, पप्पाची पण एक आहे। हो, पप्पाला बाय करून दे। बाय बाय बेटा, आजोबा बाय। आजोबा आणि आत्यासोबत जा तू। हा, आम्ही चाललो। तू चालला का? बाय बेटा। आत्यासोबत चालतो ना भोर? कोणासोबत गावाला जातो का? आत्यासोबत जायचं भोर? कोणासोबत जायचं? कोणासोबत जायचं? झुकझुक गाडीत जायचं। जाऊ नये मग झुक गाडीत। हा, बाय करून दे माईला। बाय बेटा, चल बाय। जाऊ आम्ही, बाय। आपली मध्ये जाऊ। हा, आम्ही चाललो घरी। हा, बाय बेटा। नाही याला घे आता, जाऊ दे आम्हाला प्लॅटफॉर्म। हे प्रश्न नाही म्हणतो तो। चला पप्पाकडे जा। बाय बाय बाय, या मजा करू द्या 3 दिवस मस्तपैकी। बाय बाय। बाय बेटा, बाय कर। बरं, हाय करून दे। हाय हाय, बाय नाही करायचं, हाय करायचं। हा, बाय म्हटलं की रडतो आम्ही। हा हा, ठीक आहे। हाय हाय। कुठे आजी? आजी आजी घरी आहे, आजी तुझ्या सोबत आहे। घेऊन येऊ ना आपण, ती राहिली ना घरी। हा, चला बाय बाय। हा, बाय कर। बाय कर। हाय, हा चला जा। हो बाय। येतो का? हो। तुमचं प्लॅटफॉर्म कोणता आहे? 2 नंबर आहे। सो गाईज, आफ्टर फ्यू आवर्स आम्ही आता पोहोचलेलो आहोत नांदेडला। बाय द वे, आमची गाडी जी होती ना सकाळी 5 वाजेची होती आणि तिचं एक्सपेक्टेड टाइम होता की ती 2:30 वाजेला नांदेडला पोहोचेल, पण गाडी जवळपास जळगावला येईपर्यंत 6 तास, जवळपास 6-7 तास लेट, 7 तास लेट झालेली होती। ती जळगावला आली 11 वाजेला 11 वाजेला आली, आणि जी 2:30 वाजेला पोहोचणार होती नांदेडला ती आम्ही 10 वाजेला पोहोचलो। म्हणजे आता बघून घ्या तुम्ही, 11:45 होत आले। आणि आता आम्ही हॉलवर आलेलो आहोत, म्हणजे मंगल कार्यालयात वगैरे आलेलो आहोत, आणि आता फ्रेश वगैरे झालो आता। सो आता खाली जातो। आता सीमंती होऊन गेली नेमकी। आम्ही एक्सपेक्टेड टाइम आमचा 2:30 असल्यामुळे आम्हाला वाटलं की सीमंती आपल्याला सापडेल, पण आता जस्ट सीमंती झालेली आहे। चलो ठीक आहे, उद्याचं लग्न तरी अटेंड करता येते, ते एक चांगली गोष्ट आहे। आणि चलो आता जेवण वगैरे करूयात। बोलवलेले काकांनी, भेटलो आम्ही काकांना, जेवण करूयात जरा। चलो लेट्स गो। कढी लावायची का बाबा? आम्हाला वाटलं सीमंती झाली आहे, पण नाही, सीमंती चालू आहे। शेवटचं चाललेलं आहे। मुलीची पूजा झाली की झाली असती तर सीमंती। मस्त दिसतं। हे बाया ताईचं लग्न आहे, काका भाऊक झाले। काका थोडे भाऊक झाले। ही आहे भक्तीताईचं लग्न आहे, आणि हे मस्त असं कार्यालय। आत्ता सीमंती झाली। एका जणांनी त्याला सांगितलं की हो वाळकीकर आहेत, त्यांचा हो आहे, तो घरी येऊन बसला। वहिनीने त्याला त्यानं ओळख वगैरे सांगितली, वहिनीने सांगितलं सगळं त्याला, आणि वहिनीने हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। सो आज दिवस आहे दुसरा, नांदेडमध्ये आहोत आम्ही, दिवस दुसरा आहे आणि आज आहे लग्न। आणि आज मला थोडा वेळ मिळाला, काल अगदी उशिरून गेला होता, 12:30 पाऊण होऊन गेले होते इथे रूममध्ये येईपर्यंत, आणि झोपेपर्यंत 1:30-2 होऊन गेले होते। तर बाय द वे, इथे ना आम्हाला, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की म्हटलं एक सबस्क्रायबर आहे जो माझा भाऊ झाला, म्हटलं रोहित, तर तो मला घ्यायला आलेला होता। आम्हाला 10 वाजेला ट्रेन आली, पण तो 10 वाजेपर्यंत स्टेशनवर आमच्यासाठी थांबला। खरंच म्हणजे मला यूट्यूबने इतकं छान छान गोष्टी दिलेल्या आहेत ना, खूप छान छान गोष्टी। मला मस्त भाऊ मिळाला। 10 वाजेपर्यंत तो खरंच स्टेशनवर थांबून राहिला की ताई येते, ताई येते, मग तिला घेऊन जायचं। त्याने रिक्षा पण आणली होती,
म्हणजे मला रिक्षा शोधायची पण गरज पडली नाही आणि बाहेरनं नांदेडला यायला 2 गेट असतात म्हणे, पण मला कोणत्या गेटने यायचं वगैरे हे पण शोधायची गरज पडली नाही, कारण तो स्वतः आम्हाला घ्यायला आलेला होता आणि रिक्षा पण घेऊन आलेला, त्याच्यामुळे थेट मला कार्यालयात सोडलेलं आहे आणि आजही तो येणार आहे, कारण त्याच्या पण ओळखीच्या आहेत, पण तो मुलाकडनं आहे आणि मुलीकडनं आहे, तर त्याच्या पण ओळखीच्या आहेत, तो लग्नाला वगैरे येणार आहे. मस्त अशी रूम आहे, छान अशी मस्त आम्ही रूममध्ये होतो. आता तयारी वगैरे झाली आहे, तर आम्ही चाललेलो आहोत खाली ब्रेकफास्टला. ॲक्च्युली माहिती का, घरातून निघायच्या वेळेस ना मला वाटलं की अगं माझ्या ओळखीचं कोणीच नाही, कारण पप्पांचे गुरुबंधू आहेत ना, त्याच्यामुळे आई आणि पप्पा खूप चांगले ओळखतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंडरलाईन करून सांगते माझे जे नाना आहेत, म्हणजे माझे जे काका आहेत किशोर काका, तर त्यांचे सख्खे घनिष्ठ असे मित्र म्हणजे कृष्णा काका आहे, ज्यांच्या मुलीचं आज लग्न आहे ना, तर ते घनिष्ठ मित्र आहे 2 जण, कृष्णा काका आणि किशोर काका म्हणजे माझे नाना. आणि मग पप्पा भाऊ असल्यामुळे म्हणजे अशी फॅमिली अशी मोठी होत गेली ती, असं सांगते मी. पण नानांचे घनिष्ठ मित्र तर काल जेव्हाही ते काका भेटले सगळे, किशोर असा करायचा, किशोर तसा करायचा, किशोर सोबत मी असं. तुम्हाला मी इव्हन सांगते, इथे आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाला किशोर कुलकर्णी माहिती होतं आणि पप्पांनाही ते बरोबर ओळखत होते. आणि कसं आहे ना, आता नाना जात होते त्याच्यामुळे पप्पा वगैरे जाते, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना ते ओळखत होते. पण सगळ्यात महत्त्वाची अंडरलाईन केलेली गोष्ट की आज नाना नाही आहे ह्या जगात, पण नानांचं नाव सगळ्यांच्या मनात आहे. म्हणजे इव्हन बाबा आहे की नाही, इथे आल्यानंतर सगळे आल्यावरती वेगळं वाटलं का तुला? नाही, मी तेच सांगते की मला बिलकुल आपुलकी सगळ्यांकडून. मी नवीन होती ऍक्च्युली, ओळख करणे मी नवीन होती, मला वाटलं की कोणी ओळखताय का नाही, किंवा म्हटलं कसं व्हायचं, मग एकटी वाटतंय का काय, पण बिलकुल नाही. ते इतक्या छान छान ओळखी झालेल्या आहेत, मस्त मैत्रिणी पण भेटलेल्या आहेत नवीन, खूप छान वाटलं म्हणजे. आणि परत एकदा अंडरलाईन करून सांगते, नाना नाही आहे या जगात, पण नानांचं नाव अजूनही आहे. त्याच्यावरून एकच गोष्ट शिकायला मिळते, आपण नसलो म्हणून काय झालं, पण आपलं जर कर्म चांगले असतील तर नाव आयुष्यभर राहतं. तर नानांना सगळे ओळखतात. मग आम्ही विचारलं की तुम्ही नानांना कसं काय ओळखतात किशोर कुलकर्णींना? अहो म्हणे कृष्णा काकाच्या तोंडून नेहमी किशोर कुलकर्णी ऐकलेलं आहे. तर असं, आणि नाना प्रत्येकाच्या घरी गेले ना, इथे आलेल्यांच्या प्रत्येकाच्या घरी नाना जाऊन आलेले आहेत. इतकी मोठी गोष्ट आहे. चला आता ब्रेकफास्टला जाऊया. नवरीचं फोटो सेशन चाललंय, मस्त दिसतंय, पिंक साडी. छान दिसतंय. ब्रेकफास्ट. या ठिकाणी लग्न आणि या ठिकाणी सप्तपदी होणार आहे, म्हणून ते छान मस्त केलेलं आहे. केळीच्या पानासारखं वाटेल, पण केळीची पानं नाही येते, पण मस्त केलेलं आहे. आणि तिथे समोर आहे ना फोटो बूथ आहे, म्हणजे ज्यांना फोटो काढायचा असेल फोटो काढू शकताय. चला, इथे मला एक मस्त फोटो काढून द्या. इथे न्यू कन्सेप्ट, न्यू कन्सेप्ट सांगते का, इथे इथे फोटो काढायचा आहे आणि ना हे काका फोटो काढून देतात फॅमिली, आणि प्रिंट काढून फ्रेमला लावून सुद्धा देत आहे. हे गिफ्ट आहे. मस्त वाटली मला ही आयडिया की हे बाई इथे मस्त फोटो काढायचा आणि तेच फोटो ते आता मस्त आपल्याला प्रिंट करून मस्त फ्रेममध्ये लावून सुद्धा देतात ते. आणि हे एक वेडिंग गिफ्ट आहे. मस्त आयडिया ना, छान. हे बा अशी फॅमिली फोटो, आणि फॅमिली फोटो ओनली, अशी फॅमिली फोटो काढायचा आणि ते अशा त्या फ्रेममध्ये लावून देणार आहे. 1 तास लागेल साधारण. चलो 1 तासाने येऊ परत. रुखवंत असं सेक्शनकडे आलो आहे आम्ही. करंजी, लाडू वगैरे, शंकरपाळे वगैरे सगळं. तर हे पाय किती सुंदर बनवलं. करंजी, अनारसे वगैरे, बदाम वगैरे भरून दिलेल्या बाटल्या. हो, ते स्टँड आहे त्याचं. हे लोकरीचं केलेलं आहे. हे पण इथे वाट पाहताय आता नवरदेवाची. सगळेजण उभे आहेत ताट बीट घेऊन. लवकरच येते होते मिरवणूक. आवाज येतोय. मॅडम इथे काय काय आहे? हे अक्षदा, या अक्षदा, हळदी कुंकाची पुडी, आणि साखर, हळदी कुंकू आणि अक्षदा. बरोबर. द्या मला 1 अक्षदा का. देऊन द्या तुम्ही, त्यांना देऊन द्या पहिले. आम्ही मुलीकडनं आहोत ना, म्हणून आम्ही उभं आहे स्वागतासाठी. आले हे बघा. आणि
मागे नको जाऊ जास्त पर्सन. सो गाईज आत्ताच ना लग्न झालं, लग्न लागलं म्हणजे. आणि ना आता आम्ही ना आमची फ्रेम बघायला आलो की फ्रेम झाली का नाही तयार. पण इतके लोक असल्यामुळे प्रत्येकाची फ्रेम बनायला थोडा उशीर होतो. पण इथे ज्यांची फ्रेम झाली ना त्यांच्याशी मस्त फोटो लावून ठेवलेले समोर. तुम्हाला फ्रेम दाखवतो मी, तुम्हाला कळेल. आणि माझी फ्रेम रेडी झाली ना आमच्या दोघांची की तेही तुम्हाला दाखवेल. खूप सुंदर आणि नवीन आयडिया वाटली मला ही, की प्रत्येकजण रिटर्न गिफ्टमध्ये कपडे वगैरे असे आहेर देतो. पण हा आहेर खूप चांगला असं वाटतं मला, की आठवण पण राहील की तुम्ही या लग्नात आले होते. आणि प्रत्येक फोटोच्या खाली लिहिलेलं आहे की देशपांडे व वाळकीकर परिवारातर्फे काय लिहिलं आहे, परिवारतर्फे सप्रेम भेट असं लिहिलेलं आहे. म्हणजे मस्त नवीन आयडिया आहे. गुड. जर 2 जण असतील तसे उभे फोटो आणि फॅमिली फोटोच आहे मात्र, पर्सनल कोणाचेच एकेकाचे काढलेले नाही आहे. मस्त आयडिया. ज्यांचे झाले त्यांचे असे समोर गार्डनमध्ये लावले, आपापले फोटो उचलावे सगळ्यांनी. आमचा बाकी अजून पप्पा समोर उभे आहे. हे बाकी एवढ्या फ्रेमसाठी ते साहित्य वगैरे आहे त्यांचं. मी सांगितलं 2च जण असतील तर ते उभे करतात. सगळ्याच आमचं रेडी झालेलं आहे. देखो फोटो फ्रेम रेडी झाली आहे. चांगला आलाय फोटो, मस्त आहे. गुड. सो गाईज तुझ्याबद्दल मी बरंच सांगितलं आहे व्हिडिओमध्ये याच्या आधी. सो गाईज हा आहे रोहित देशपांडे. आणि पहिले हा सबस्क्रायबर होता, नंतर मग माझा भाऊ झालेला आहे. आणि मला यूट्यूबकडनं मस्त एक चांगला भाऊ मिळाला, बऱ्याच वेळा सांगते. सो तो हा आहे. तो खास 10 वाजेला रात्री 10 वाजेला आमच्यासाठी रेल्वे स्टेशनवर थांबलेला होता बिचारा. आणि फिरवतो आहे आता आम्हाला. उद्या पण आम्हाला फिरायचं आहे. उद्या कुठे फिरायचं आहे? उद्या जायचं आहे बासर आणि गुरुद्वारा. तर तो आम्हाला सगळीकडे घेऊन जातो आहे बिचारा. पण नांदेडला कसं आहे ना, आमचं कोणीच नाही, फक्त हे काका होते आणि हा ओळखीचा आहे. तर तो फिरवतो आहे आम्हाला बरोबर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. माझं काल व्हिडिओचा एंड करायला विसरून गेली, कारण लग्नाच्या इथे मी सगळं बघत होती ना. आणि येताना खूप उशीर झाला. सगळं काय म्हणतात विदाई वगैरे झाल्यानंतर पण यायला उशीर झाला. त्यामुळे व्हिडिओचा एंडच केला नव्हता. तर व्हिडिओचा एंड मी आत्ताच करते शेवटी. आणि बाय द वे आता मी चाललेली आहे नांदेडलाच आहोत आम्ही. तर नांदेडला नांदेडच्या जवळ बासर म्हणून आहे, तिथे सरस्वती मंदिर आहे आणि दत्ताचं पण मंदिर आहे. खूप मोठी स्टोरी त्याची, ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. आता चाललो आहे आम्ही. सो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.